नमस्कार मित्रांनो, माझं नाव स्नेहा आहे. मी आता 21 वर्षांचे आहे आणि माझी मोठी बहीण पूजा 23 वर्षांची आहे. तसं पाहिलं तर आम्ही दोघी जुळ्या बहिणी नाहीयेत, पण आमच्यात इतकं साम्य आहे की आम्ही हुबेहूब सेम टू सेम सारख्याच दिसतो. यामुळे नवीन पाहणाऱ्या माणसाला आमच्यातील फरक सहसा लक्षात येत नाही. अनेकदा लोक आम्हाला जुळ्याच समजायचे आणि या गोष्टींचं सगळ्यांना खूप कौतुकही वाटायचं. पण मित्रांनो, खरोखरच आम्ही ट्विन्स नव्हतो. माझी बहीण मोठी असल्याने घरात तिच्या लग्नाची चर्चा सुरू होती. काही महिन्यांपूर्वीच तिचं लग्न ठरलं. माझे होणारे भाऊजी पुण्यात एका मोठ्या IT कंपनीत इंजिनियर होते. चांगल्या पगाराच्या नोकरीमुळे त्यांनी पुण्यात एक आलिशान फ्लॅट घेतला होता आणि लग्नानंतर माझी ताई पूजा तिथेच राहायला जाणार होती. भाऊजी दिसायला खूपच देखणे, स्मार्ट आणि सुंदर होते. सुरुवातीचे काही दिवस तर त्यांनाही आमच्या दोघींमधला फरक अजिबात कळत नव्हता. ते सारखे कन्फ्यूज व्हायचे, पूजा कोण आणि स्नेहा कोण. कधी कधी ते मलाच पूजा म्हणून हाक मारायचे, पण मी हसून त्यांना सांगायचे, अहो भाऊजी, मी पूजा नाहीये, तिची लहान बहीण स्नेहा आहे. काय तुम्ही पण. जेव्हा भाऊजी मला पूजा म्हणून हाक मारायचे तेव्हा मला चक्क खूप लाज वाटायची. मित्रांनो, बहिणीच्या लग्नाची तारीख जसजशी जवळ येऊ लागली तसतशी घरात लगबग वाढली. उन्हाळ्याच्या दिवसात लग्न काढलं होतं. आपले होणारे जावई मोठ्या हुद्द्यावर आहेत, मोठ्या पोस्टवर आहेत, इंजिनियर आहेत, त्यामुळे मुलीचं लग्न मोठ्या थाटामाटातच झालं पाहिजे असं माझ्या आईबाबांचा अट्टहास होता. यासाठी बाबांनी नातेवाईक आणि मित्रांकडून बरेच पैसे उसने घेतले होते. घरातला हा अवाढव्य खर्च पाहून एकदा मी बाबांना सहज म्हणाले, बाबा, ताईच्या लग्नात तुम्ही एवढा पाण्यासारखा पैसा खर्च करत आहात, पण पुढे माझंही लग्न करायचं आहे ना, त्यासाठी थोडे पैसे तरी शिल्लक ठेवा. हे ऐकून बाबांचे डोळे पाणावले. त्यांनी थेट आमच्या शेताकडे बोट दाखवलं आणि अत्यंत भावुक होत म्हणाले, स्नेहा, तू तुझ्या लग्नाची अजिबात काळजी करू नकोस. जेवढं माझं मोठ्या मुलीवर प्रेम आहे तेवढंच तुझ्यावर पण आहे. वेळ आली तर ही शेत जमीन विकून टाकेन तुझ्यासाठी, पण तुझ्या लग्नातही कोणतीच कमी पडू देणार नाही. बाबांच्या त्या वाक्याने माझ्या डोळ्यात पाणी आलं. काही दिवसांनी एका मोठ्या मंगल कार्यालयात ताईचं लग्न थाटामाटात पार पडलं. ती सासरी गेल्यावर घर एकदम खायला उठायचं. तिच्या विना घर सुनं वाटायचं. पण मित्रांनो, मुलीचा जन्मच दुसऱ्याचं घर उजळवण्यासाठी असतो, हे सत्य स्वीकारल्याशिवाय पर्यायच नव्हता. आता लग्नाला 5-6 महिने उलटून गेले होते आणि दिवाळीच्या सुट्टीत भाऊजी ताईला घेऊन 8-10 दिवसांसाठी आमच्या गावी राहायला आले होते. गावाकडची मोकळी हवा आणि शांतता भाऊजींना खूप आवडायची, म्हणून ते फिरायला 8-10 दिवसांसाठी आले होते. दिवसा आई बाबा शेतात कामाला जायचे आणि घरात आम्ही तिघेच असायचो. पण ह्यावेळी भाऊजींचं वागणं मला थोडं विचित्र वाटू लागलं होतं. ते मुद्दाम मला ताईच्या नावाने हाक मारायचे. मला वाटलं ते गंमत करत आहेत. मी एकदा वैतागून त्यांना म्हणाले, भाऊजी आता बस हा, खूप दिवस झालेत ना लग्नाला, तरी सुद्धा तुम्हाला ताई आणि माझ्यामध्ये फरक समजत नाही का? जिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे ना, ती तुमची बायको आहे, हे पक्क लक्षात ठेवा आता. पण माझ्या या बोलण्याकडे दुर्लक्ष करून ते माझ्याकडे एका वेगळ्याच नजरेने पाहत असायचे. आम्ही दोघी दिसायला सारख्याच असलो तरी लग्नानंतर ताईचं वजन थोडं वाढलं होतं. मात्र मी पूर्वीसारखीच मेंटेन होते, बारीक होते. कदाचित म्हणूनच त्यांची नजर ताईपेक्षा माझ्यावर जास्त खिळलेली असायची. त्यांच्या अशा वागण्याने मला खूप अस्वस्थ वाटायचं. पण ताईला मात्र या कशाचीच भनक नव्हती. एक दिवस ताईला खूप ताप आला होता. ती औषध घेऊन दुसऱ्या खोलीत गाढ झोपलेली होती. रात्रीची वेळ होती. भाऊजींना खरं तर ताईजवळ झोपायला जायचं होतं, पण मित्रांनो, अंधाराचा फायदा घेत ते मुद्दाम माझ्या खोलीत आणि माझ्या बिछाण्याजवळ आले आणि अंधारात त्यांनी माझ्याजवळ येऊन मला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला मला वाटलं ताईच आलीये, पण त्यांचा स्पर्श ओळखताच मी दचकून जागी झाले. त्यांच्या या घाणेरड्या हेतूची जाणीव होताच माझ्या अंगाचा थरकाप उडाला. मी पूर्ण ताकदीने त्यांना मागे ढकललं आणि संतापाने ओरडले, भाऊजी, भान आहे का तुम्हाला? तुम्ही काय करताय तुम्हाला कळतंय का? मी तुमची बायको नाही, मेवणी आहे. चालते वा इथून, नाहीतर मी ताईला आवाज देईन आणि हे सगळं सांगेल. माझा मोठा आवाज ऐकून भाऊजी पार घाबरले होते. ताई उठेल या भीतीने ते तिथून गुपचूप बाहेर गेले आणि अंगणात जाऊन बसले. त्यांना खूप भीती वाटत होती. त्यांनी हळूच खिडकीतून डोकावून पाहिलं. सुदैवाने औषधाच्या गुंगीत असलेल्या ताईला
काहीच ऐकू आलं नव्हतं आणि ती गाढ झोपलेली होती. मित्रांनो, त्या रात्री घडलेल्या प्रकाराने मला रात्रभर झोप लागली नाही. मला आतून खूप घृणा वाटत होती, खूप किळस वाटत होती. पण ताईचा संसार मोडेल या भीतीने मी हे कोणाला सांगू शकले नाही. सुट्टी संपल्यावर ते दोघे पुन्हा पुण्याला जायला निघाले. निघताना गाडीत बसण्यापूर्वी भाऊजी हळूच माझ्याजवळ आले आणि म्हणाले, स्नेहा, तू पण चल आमच्यासोबत पुण्याला. तुझ्या पुढील शिक्षणाचा आणि राहण्याचा सगळा खर्च मी करीन. भाऊजींच्या या गोड बोलण्यामागचा तोच घाणेरडा अर्थ मला अचूक समजला होता. त्यांच्यासारखा निर्लज्ज माणूस मी आजपर्यंत पाहिला नव्हता. मला खूप संताप येत होता, पण मी स्वतःला कसंबसं कंट्रोल केलं. मी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून अत्यंत ठामपणे नकारार्थी मान हलवली आणि नाही म्हणून मला माझी मर्यादा आणि माझं घर खूप चांगलं माहीत आहे. माझे वडील माझ्यासाठी सगळं काही करतील. मला तुमच्या पैशांची गरज नाही, असं सडेतोड उत्तर देऊन त्यांना तिथून निघून जायला मी भाग पाडलं. मी मोठा राडा केला असता आणि त्यांचं चारित्र्य काय आहे हे सगळ्यांना सांगितलं पण असतं, पण मी ताईच्या संसारासाठी तोंड बंदच ठेवलं. मित्रांनो, ही होती माझ्या जीवनात घडलेली एक कथा, जी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, नात्यांमध्ये मर्यादा असणं खूप गरजेचं असतं. समोरची व्यक्ती कितीही जवळची असली किंवा कितीही मोठी लालच देत असली तरी चुकीच्या गोष्टींना वेळीच आणि ठामपणे नाही म्हणायला शिकलं पाहिजे, जे मी केलं. माझ्या मते मी जे काही केलं त्याचा मला खूप अभिमान आहे. स्वतःच्या स्वाभिमानाशी आणि चारित्र्याशी कधी तडजोड करू नका आणि आयुष्यात नेहमी अशा गोष्टींपासून सावध राहिलं पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला हा माझा निर्णय योग्य वाटला का? तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की सांगा. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक मनापासून नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि अशाच हृदयस्पर्शी कथा ऐकण्यासाठी आपल्या मराठी भावविश्व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर आपले 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण करा आणि मराठी माणसाला सपोर्ट नक्की करा. काळजी घ्या. धन्यवाद.